सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे पूर्ण प्रबोध निवृत्ती. मे जिथून संपूर्ण ज्ञान होते हे ठिकाण म्हणजे निवृत्ती. पूर्ण प्रबोध निवृत्ती. निवृत्तीमध्येच संपूर्ण अस्तित्वाचं साररूप ज्ञान मिळत असतं. म्हणून पूर्ण प्रबोध निवृत्ती. 7 कडवी आहेत, वास्तव अर्थ सांगतो. निर्मळ निर्झर ये भू बाहेरी, वेगे धावे मिळे अंती खारट सागरी. म्हणजे जमिनीतून झरा बाहेर येतो, तो अत्यंत निर्मळ गोड पाण्याचा असतो आणि तो वेगाने बाहेर येतो आणि धावण्याच्या नादात तो जेव्हा शेवटी सागराला मिळतो तेव्हा तो खारट होतो. निर्मळ निर्झर ये भू बाहेरी, वेगे धावे मिळे अंती खारट सागरी. निर्मळ गोड पाण्याचा झरा पृथ्वी बाहेर येतो आणि वेगाने धावता धावता त्याचं रूप ओढा, नाला, नदी असं होत होत जेव्हा शेवटी सागराला मिळतं तेव्हा तो निर्मळ गोड पाण्याचा झरा शेवटी सागरा एवढा मोठा होतो आणि सागरा इतकाच खारट. म्हणजे बघायला गेलं तर निर्मळपण सोडून त्याच्यामध्ये खारट पण निर्माण होतं. म्हणजे लहान झरा गोड असतो आणि महान सागर खारट असतो. तेव्हा लहानाचं महान होणं हे बऱ्याच वेळा जर योग्य तो बोध नसेल तर ते महानपण खोटच ठरतं. अशा अर्थी निर्मळ निर्झर ये भू बाहेरी, वेगे धावे मिळे अंती खारट सागरी. लहानतेची छान जरी बोध नसे, तरीच मानव बहिर्मुखी संसारात बसे. लहानपण हेच छानपण आहे हा जर बोध नसेल तर जसा निर्झर खारट सागर होतो तसाच आपले ठाई एकटा असलेला मानव या बहिर्मुखी संसारात म्हणजे वेगवेगळ्या वृत्तीने व्यामिश्र म्हणजे गुंतागुंतीच्या बनलेल्या संसारात, बहिर्मुखी संसारात एकटा मानव जातो आणि बहिर्मुखी संसाराप्रमाणे ज्याचं जीवन अवघड आहे, गुंतागुंतीचं आहे तसं बनून जातं. म्हणून लहानतेची छान जरी बोध नसे, तरीच मानव बहिर्मुखी संसारात बसे. आपलं लहानपण हेच खरं छानपण आहे, सुंदरपण आहे. त्याचा बोध न होता मानव जेव्हा बहिर्मुख होतो तेव्हा संसारात फसतो. जसा बहिर्मुख झरा खारट सागराला मिळून खारट सागर म्हणून आपलं मूळचं निर्मलत्व टाकून देतो, तसं मानव आपलं छान निरागस एकलत्व टाकून बहिर्मुख संसारात फसतो. आणि त्याचं हे फसणं म्हणजे गोड झऱ्याचं खारट पाणी होणं आणि आपल्या जागी निरागस असलेल्या मानवाचं या संसार रूपी खारट सागरात जाऊन फुकट जाणं, असा याचा एकंदरीने दृष्टांत यामध्ये लपलेला आहे. निर्मळ निर्झर ये भू बाहेरी, वेगे धावे मिळे अंती खारट सागरी. लहानतेची छान जरी बोध नसे, तरीच मानव बहिर्मुखी संसारात बसे. हा संसार बहिर्मुख आहे. म्हणजे सर्वच मानव बाहेर धावणारे आहेत आणि सर्व मानव जेव्हा बाहेर धावतात तेव्हा या बहिर्मुखी वृत्तीचा जो गजबजाट होतो त्यालाच बहिर्मुखी संसार म्हणतात. तिसरं कडवं खारट सागर व्यामिश्र संसार, मोठेपण नादी फसे निरागस मानव निर्झर. खारट सागर आणि गुंतागुंतीचा म्हणजे व्यामिश्र संसार यांच्या नादी लागल्यामुळे म्हणजे केवळ मोठेपणाची हाव असल्यामुळे निर्झर खारट सागरात जाऊन फसतो आणि निरागस मानव आपल्या बहिर्मुखी वृत्तीमुळे व्यामिश्र संसारात जाऊन फसतो. खारट सागर व्यामिश्र संसार, मोठेपण नादी फसे निरागस मानव निर्झर. खारट सागरात आणि गुंतागुंतीच्या संसारात मोठेपणाच्या नादी लागून
स्वच्छ सुंदर निर्झर आणि निरागस मानव फसतो. आता खारट सागरनी व्यामिष्ट संसार म्हणताना सागराच्या दृष्टीने आधी निर्झर पाहिजे होतं आणि संसाराच्या दृष्टीने नंतर मानव पाहिजे होतं. फक्त यमकासाठी फेरफार केलेला आहे, तो नीट समजून घ्यावा. खारट सागर व्यामिष्ट संसार मोठेपणी नादी पसे निरागस मानव संसार मानव निर्झर. मोठेपणाच्या नादी लागून निरागस मानव व्यामिष्ट संसारात जाऊन फसतो आणि गोड निर्झर खारट सागरात जाऊन फसतो. एकलपण हेची निरागस साक्षीत्व साधुत्व समजून घेई नीट आत्म्याचे साक्षीत्व. आपण आपल्या जागी जे एकटे असतो ते एकलेपण किंवा ते एकटेपण हेच खऱ्या अर्थाने निरागस साक्षीत्व साधुत्व आहे. साधू जसा आपल्या एकलेपणामध्ये रममान असतो आणि एकलेपणामध्ये रममान असलेला साधू पूर्ण साक्षीत्वामध्ये असतो, तेव्हा पूर्ण सजग साक्षीत्वामध्ये असलेला साधू आपले एकलेपण न सोडता बाहेरच्या बहुविध सृष्टीचे केवळ आणि केवळ चॉईसलेस अवेअरनेस मध्ये म्हणजे आवड निवड रहित साक्षीत्वामध्ये अवलोकन करत असतो. किंवा साधूचं साक्षीत्व हे खऱ्या अर्थाने निरागस मानवाचं साक्षीत्व असतं, जो आपलं एकलंपण न सोडता आवड निवड रहित फक्त आणि फक्त आजूबाजूचं अवलोकन करत असतो. म्हणून आपलं एकलेपण न सोडता आवड निवड रहित अवलोकन करणं त्यालाच म्हणतात साधूचं निरागस साक्षीत्व किंवा साधूचं निरागस एकल साक्षीत्व. आणि हे साधूचं निरागस एकटेपणाचं साक्षीत्व हेच त्याचं साधुत्व, हाच त्याचा खराखुरा ज्याला आपण म्हणतो गोड स्वभाव. म्हणजे आपलं जे मूळ असणेपण आहे ते न टाकता उर्वरित गोष्टी केवळ आणि केवळ साक्षीत्वात अवलोकन करणं आणि आपल्या मूळ एकटेपणाच्या चैतन्याच्या बोधातूनच बाहेर हे पसरलेलं आहे ते दुसरं तिसरं काहीच नसून काजव्याचा सूर्य व्हावा तसं छोट्याशा तेजाचं हे विश्वरूप तेज प्रकटलेलं आहे. हे ज्याने त्या विश्वरूपात न जाता आपल्या जागी बसून एकटेपणे साक्षीत्वात अनुभवलं, तो आपलं एकटेपण साक्षीत्व आपलं स्वातंत्र्य न गमावता सुद्धा आपणच बहुविध झालो आहोत, आपणच विश्व झालो आहोत याची जाणीव आपल्या एकटेपणात घेतो. म्हणून एकटेपणात विश्वाची जाणीव घेणं, निर्झरानेच स्वतःच्या ठिकाणी सागराचा अनुभव घेणं, मानवानेच स्वतःच्या ठिकाणी विश्वाचा अनुभव घेणं, या गोष्टीला साधुत्व म्हणतात. आणि तेच या चौथ्या कडव्यात सांगितलेलं आहे. एकलपण हेची निरागस साक्षीत्व साधुत्व समजून घेई नीट आत्म्याचे साक्षीत्व. म्हणजे आपल्या जागी बसून साधू त्याचं जे दिव्यत्व आहे, त्याच्यातील जी चेतना आहे ज्याला आत्मा म्हणतात, ते आपलं दिव्यत्व आपली चेतना बहिर्मुख न होता, आपली चेतना वृत्तीरूप न होता, आपली चेतना आपल्याच अंगी साठवून आपल्याच प्रकाशात तो हे जाणून घेतो की जेव्हा हा स्वप्रकाश बहिर्मुख होतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने संसार रूपात प्रकटतो. म्हणून आपणच संसार रूपात प्रकटलेलो आहोत हे जाणून ज्याने आपलं एकटेपण सोडलं नाही, आपलं साक्षीत्व सोडलं नाही, साधुत्व सोडलं नाही, तो आपल्या आत्म्याचे स्वातंत्र्य न गमावता सुद्धा विश्वाची अनुभूती आपल्या ठाई घेऊ शकतो. असा या कडव्याचा जरा समजायला कठीण असला तरी मूळ अर्थ आहे. म्हणून एकलपण हेची निरागस साक्षीत्व साधुत्व समजून घेई नीट आत्म्याचे साक्षीत्व. हे आत्म्याचं साक्षीत्व साधू आपल्या एकलपणी निरागस साक्षीत्वात साधू रूपे म्हणजे साधुत्वाने गोड अनुभव म्हणून अमृतानुभव म्हणून चाखत असतो. पुढे त्याच्या हे लक्षात येतं, जळी स्थळी काष्टी तैसा तो पाषाणी कीड मुंगी पशु पक्षी मानवी वसे अवघा चक्र पाणी. हे जन्म स्थिती आणि मृत्यूचं आवर्तन चक्र जो चालवतो तो दुसरा तिसरा कोणी नसून तो खराखुरा चैतन्याचा देव
म्हणजे जे मूळ म्हणजे जी मूळ अमर्त्य चेतना आहे तीच अमर्त्य चेतना चैतन्य देव म्हणून हे उत्पत्ती स्थिती लयाचं पुनरावर्ती चक्र चालवत असतो. आणि हा जो चैतन्य देव आहे तोच या संपूर्ण चक्राकार जन्मस्थिती मृत्यू आणि पुनर्जन्माचा निर्माता आहे. पुन्हा चैतन्य देव हाच तो चक्रपाणी म्हणजे जन्म स्थिती मृत्यू आणि पुन्हा जन्म स्थिती मृत्यू असं सतत हे जे जन्मस्थिती मृत्यूचं चक्राकार आवर्तन चालू आहे. त्या चक्राकार स्थिती म्हणजे त्या चक्राची स्थिती ज्याने आपल्या स्वहस्ते नियंत्रित केली आहे असा हा चक्रपाणी म्हणजे त्याला केवळ आणि केवळ विश्वचेतना म्हणतात. आणि ती विश्वचेतना हा जो साधू आहे त्याला आपल्या जागी बसून त्याच्या लक्षात येतं की जळी स्थळी काष्टी तैसा तो पाषाणी, पाण्यामध्ये असो ठिकाणामध्ये असो काठीमध्ये असो दगडामध्ये असो कीड मुंगी पशु पक्षी यांच्यामध्ये असो किंवा मानवामध्ये असो या सर्वांमध्ये एकच तो चैतन्य देव चक्रपाणी नांदत आहे. म्हणजे आपली जागा न सोडता या साधूने चक्रपाणी आपल्यात जो आहे तोच सर्वत्र आहे हे जेव्हा त्याने जाणलं तेव्हा चक्रपाणीला जाणणारा देवाला जाणणारा स्वतःच आपण देव आहोत दिव्यत्व आहोत याची त्याला जाणीव होते. जो गोड खातो तो जसा स्वतः गोड होतो तसा जो देव जाणतो तो स्वतःच जाणीव पातळीला ज्ञान पातळीला स्वतःच देव असतो. म्हणून चक्रपाणी हाची एकमेव आत्मा. तर असा हा चैतन्य असा देव चक्रपाणी यालाच एकमेव आत्मा म्हणतात. यालाच एकमेव म्हणजे अत्यंत स्वतंत्र एकटेपणी असा जो हा चक्रपाणी चैतन्य देव आहे त्यालाच आत्मा म्हणतात. आणि हाच चैतन्य देव सर्वत्र मिळून एकच आत्मा परमात्मा म्हणजे व्यक्तीमध्ये जो आत्मा तो समष्टीमध्ये परमात्मा, देहामध्ये जो आत्मा तो देहबाह्य निसर्गामध्ये परमात्मा. अशा तऱ्हेने आत्मा हाच परमात्मा आहे, बिंदू हाच सिंधू आहे, निर्झर हाच सागर आहे, व्यक्ती हाच संसार आहे. याची अनुभूती वृत्ती रूप न होता बाहेर न जाता ज्याला घेता येते त्यालाच खऱ्या अर्थाने स्वबोध आत्म्याचा बोध आपल्या ठिकाणी मिळतो. म्हणून चक्रपाणी हाची एकमेव आत्मा चैतन्य देव सर्वत्र मिळून एकच आत्मा परमात्मा. आता असं ज्ञान ज्याला पूर्ण झालं त्याला ज्ञानेश्वर म्हणतात. चैतन्य देव आत्मा परमात्मा तत्व उजळे ज्ञान देवांगी. चैतन्य रूपी आत्मा परमात्मा हे वस्तुता चैतन्याचं तत्वच आहे. याचं ज्ञान ज्ञानेश्वरांच्या सर्व अस्तित्वातून उमटलं आणि ज्ञानेश्वर हे खऱ्या अर्थाने ज्ञान सूर्य म्हणून जगामध्ये विभूषित झाले. चैतन्य देव आत्मा परमात्मा तत्व उजळे ज्ञान देवांगी. ज्ञानदेव देवाच्या अंगी ज्ञान सूर्य प्रकटला आणि चैतन्य देव हाच आत्मा हाच परमात्मा हे तत्व त्यांच्या नुसत्या दर्शनातून जगाला होऊ शकलं. म्हणून ज्ञानदेवाच्या अंगी चैतन्य देव हाच आत्मा हाच परमात्मा आणि एकत्वाने संपूर्ण काही जे आहे ते केवळ आणि केवळ ही चैतन्याची क्रीडा आहे लीला आहे हे केवळ ज्ञानदेवांकडे बघितलं तरी समजू शकत होतं. म्हणून चैतन्य देव आत्मा परमात्मा तत्व उजळे ज्ञानदेवांगी. परंतु ज्ञानदेव मावळे जेथ त्या म्हणती पूर्ण प्रबोध निवृत्ती. परंतु ज्ञानेश्वर सुद्धा जेथून आले तेथे मावळले म्हणजे निवृत्ती वृत्तीराहित्य असलेले त्यांचे गुरु त्याच्यातूनच ज्ञान सांगणारी ज्ञानवृत्ती म्हणून ज्ञानेश्वर आले. आणि ज्ञानेश्वर सांगून संजीवन समाधीत जेव्हा ज्ञानेश्वर परत मागे फिरले तेव्हा ते जेथून आले तेथे म्हणजे निवृत्तीतून प्रवृत्ती आली आणि प्रवृत्ती पुन्हा निवृत्ती होऊन एकत्वाने मिटली. म्हणजे निवृत्ती मिटली म्हणजे निवृत्तीतून प्रवृत्ती म्हणजे गुरुतून शिष्य निर्माण झाला.
गुरुचं ज्ञान सांगण्यासाठी शिष्याची निर्मिती झाली. निवृत्तीतून ज्ञान हाच गुरु सांगणारे ज्ञानदेव प्रकटले आणि ते ज्ञानदेव ज्ञान हाच गुरु हा बोध त्यांना तेथून झाला. तेथे म्हणजे पुन्हा आपल्या गुरुमध्ये निवृत्ती तत्वात मावळले. म्हणून ज्ञानदेव मावळे जेथ त्यामुळे ती पूर्ण प्रबोध निवृत्ती. म्हणून पूर्ण प्रबोध निवृत्ती याचा अर्थ समजून घ्या. पूर्ण प्रबोध निवृत्ती म्हणजे प्रवृत्ती जेथून उमटते ते जे पूर्ण असतं त्यालाच पूर्ण ज्ञानाचे स्थल म्हणतात. म्हणजे संपूर्ण ज्ञान ज्या स्थळातून येते, संपूर्ण प्रवृत्तीचं विश्लेषण स्पष्टीकरण ज्या स्थळातून येतं ते विश्लेषण या संपूर्ण अस्तित्वाचं संपूर्ण पसाऱ्याचं विश्लेषण जेथून येतं म्हणजे प्रवृत्ती जेथून उमटते ते मूळ स्थान मात्र निवृत्त असतं. यालाच म्हणतात एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग. यालाच म्हणतात कृष्णविवरातून जगाची निर्मिती झाली. अशा अर्थी प्रवृत्ती ही निवृत्तीतून येते. म्हणून निवृत्ती रूप गुरु जे आहेत तेच निवृत्तीचं संपूर्ण ज्ञान प्रवृत्ती सकट. निवृत्तीचं ज्ञान म्हणजे निर्गुण निराकाराचं ज्ञान आणि प्रवृत्तीचं ज्ञान म्हणजे सगुण साकाराचं ज्ञान. निर्गुण निराकार आणि सगुण साकाराचं पूर्ण ज्ञान देण्यासाठी निवृत्ती गुरु त्यातून ज्ञानदेव आविर्भूत झाले आणि त्यांचं काम संपल्यानंतर प्रवृत्ती निवृत्ती हे सगुण साकार आणि निर्गुण निराकार याचं ज्ञान ज्या स्थळामध्ये पुन्हा मावळलं ते स्थळ म्हणजे शिष्य गुरुतून आला आणि गुरुत मावळला. ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीतून आले आणि निवृत्तीत मावळले. म्हणजे सगुण साकार असो निर्गुण निराकार असो सर्व तऱ्हेच्या प्रवृत्ती ह्या मूळ काही नसण्यामधून निवृत्त म्हणजे झिरो मधून बाहेर पडतात. म्हणून म्हणायचं झिरो इज द हिरो. म्हणजे निवृत्ती हीच सर्व अस्तित्वाची मूळ जागा आहे. म्हणून पूर्ण प्रबोध निवृत्ती म्हणजे सर्व अस्तित्वाचं ज्ञान जेथून होतं प्रबोध जेथून होतो त्या स्थळाला पूर्ण प्रबोध निवृत्ती म्हणतात. आणि पूर्ण प्रबोध निवृत्ती संपूर्ण प्रवृत्तीचं ज्ञान जिथून येतं ते ज्ञान बाहेर पडण्या अगोदर निवृत्त म्हणजे वृत्ती रहित म्हणजे स्टॅटिक जिथल्या तिथे होतं. किंवा जैशा स्थिती आहे तैशा स्थिती राहे. याचा अर्थ आहे मानवा तू आपली जागा न सोडता तू प्रवृत्ती रूप बाहेर खाली न बनता तू झऱ्यासारखा बाहेर येऊन खारट सागर न बनता तू संसारात रममाण होऊन आपलं आत्म्याचं स्वातंत्र्य न गमावता बसल्या जागीच तू तुझ्या विराटतेचा अनुभव घे. आणि एकदा पूर्ण विराटतेचा अनुभव घेतलास की ज्या निवृत्तीतून तुला विराटतेचा अनुभव आला ती विराटता जी उदित झाली ती विराटता आता पुन्हा निवृत्तीत मावळू दे आणि तुझ्या जागी शांत स्वस्थ निवांत बसून तू स्वरूपाचा बोध प्रबोध घे. यालाच म्हणतात ज्ञानेश्वर निवृत्तीतून उगवले आणि त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीत मावळले. म्हणून सर्व प्रवृत्तीची जननी निवृत्ती आहे. अशाच अर्थी एव्हरीथिंग कम्स आउट ऑफ नथिंग. अशाच अर्थी कृष्णविवरातून हे सर्व दिसणं जन्माला आलं. म्हणजे काही नसण्यातून असणं बाहेर येतं. नथिंग मधून सर्व काही येतं आणि निवृत्तीतूनच ज्ञानदेव येतो. अशा अर्थी पूर्ण प्रबोध निवृत्ती म्हणजे प्रवृत्ती जेथून उमटते त्या ठिकाणाचे पूर्ण ज्ञान म्हणजे निवृत्तीचे ज्ञान. आणि हे प्रवृत्तीचं ज्ञान ज्या निवृत्तीच्या ठिकाणातून येतं त्या ठिकाणाला पूर्ण प्रबोध निवृत्ती पूर्ण ज्ञान रूप निवृत्ती. निवृत्ती आहे पण ती ज्ञानरूप आहे. निवृत्ती आहे पण ती चैतन्य रूप आहे. म्हणून चैतन्याच्या अस्तित्वाचं संपूर्ण ज्ञान यालाच म्हणतात पूर्ण प्रबोध निवृत्ती. आणि एकदा काही ज्ञान झालं की आता सांगण्यासारखं काही नाही, आता वेगळं अस्तित्वातच काही नाही म्हटल्यानंतर ज्ञानदेवाने निवृत्तीच्या कृपेने ज्ञानेश्वरी
चांगदेव पासेष्टी आणि अर्थातच अमृतानुभव सांगितला. आणि पूर्ण सांगून झाल्यानंतर ज्या निवृत्तीतून ज्ञानदेव बाहेर आले त्या निवृत्तीमध्ये ज्ञानदेव मावळले. ज्ञानदेव बाहेर येताना ते ज्ञान देण्यासाठी उत्सुक होते, पण ज्ञान सर्व सांगून झाल्यानंतर स्वाभाविकपणे आता अस्तित्वाची गरज नाही हे समजून तेच संजीवन समाधी रूपे निवृत्तीतून बाहेर आलेले ज्ञानेश्वर परत निवृत्तीमध्ये मिटले. म्हणून निवृत्ती हा जो गुरु आहे ते खऱ्या अर्थाने नथिंगनेस आहे आणि नथिंगनेस मधून एव्हरीथिंग येतं यालाच म्हणायचं. जर नथिंग मधून एव्हरीथिंग येत असेल तर नथिंग हे ते ठिकाण आहे. इथे पूर्ण प्रबोध निवृत्ती म्हणतात. इथे पूर्ण प्रबोध ज्ञानाचा परमोच्च बिंदू जिथे गाठला जातो तेथे ते ज्ञान बिंदुवत म्हणजे पुन्हा शून्य होऊन निवृत्त होते. म्हणून ज्ञानाचा परमोच्च बिंदू म्हणजेच निवृत्ती आणि निवृत्तीतून बाहेर पडणारा निर्झर म्हणजे ज्ञानेश्वर तो पूर्णपणे ज्ञानरूप झाल्यानंतर तो निवृत्ती सागरातून झरा म्हणून उमटला आणि निवृत्ती सागराला निवृत्त वृत्ती रहित होऊन मिळाला. म्हणून पूर्ण प्रबोध निवृत्ती म्हणजे प्रवृत्ती जेथून उमटते ते ज्ञानाचं स्थान ज्या स्थानी पोचल्यानंतर पूर्णत्वाचं आकलन होतं. म्हणून निवृत्ती हेच पूर्ण प्रबोधाचं ठिकाण आहे. अशा अर्थी पूर्ण प्रबोध निवृत्ती असं हे काव्य आहे. समजायला जरा कठीण असलं तरी चुकत नसेल तर पूर्ण स्पष्टीकरण आपणाला दिलेलं आहे. आता पूर्ण प्रबोध निवृत्ती हे काव्य पुन्हा एकदा वाचतो. त्याचा रसास्वाद घ्या, त्याच्या मनन चिंतन निधिध्यासनात राहा आणि पूर्ण प्रबोध निवृत्ती आपणाला आपल्या जागी कशी प्राप्त होईल याचे दृष्टीने आपण मार्गस्थ असा. तर आता वाचतो ते नीट ऐका. निर्मळ निर्झर ये भू बाहेरी वेगे धावे मिळे अंती खारट सागरी लहानतेची छान जरी बोध नसे तरीच मानव बहिर्मुखी संसारात फसे. खारट सागर व्यामिश्र संसार मोठेपणे नादी फसे निरागस मानव निर्झर. एकलपण हेची निरागस साक्षीत्व साधुत्व समजून घेई नीट आत्म्याचे साक्षीत्व. जळी स्थळी काष्टी ऐसा तो पाषाणी ईडमुंगी पशु पक्षी मानवी वसे अवघा चक्रपाणी हाची एकमेव आत्मा चैतन्य देव सर्वत्र मिळूनी एकच आत्मा परमात्मा. चैतन्य देव आत्मा परमात्मा तत्व उजळे ज्ञानदेव अंगी ज्ञानदेव मावळे जेथ त्या म्हणती पूर्ण प्रबोध निवृत्ती. म्हणून ज्ञानेश्वर निवृत्तीतून उदयास आले आणि निवृत्तीत मावळले. अशा अर्थी गुरु आपल्यातूनच शिष्य निर्मितो आणि शिष्य आपल्याच गुरुत मावळतो. तर शिष्य जे मावळतो ते गुरुचं परमपद त्या परमपदालाच पूर्ण प्रबोध निवृत्ती असं म्हणतात. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.